वेलकम बॅक टू इपिक पाथवेज. आज आम्ही आलो आहे एका आरोलीतल्या एका वेल नोन मॉन्युमेंटकडे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन. सो हे असं पूर्ण भवन आहे. सो लेट्स सी. तुझ्याकडून मिळालेल्या ज्ञानरूपी प्रकाशाची किरण उंच भरून घेऊन मी निघालोय माझ्या बांधवांकडे. माझ्या प्रिय बांधवांनो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. सामाजिक समतेचा व्रत मी आणि माझ्या अज्ञात सहकार्यांनी इथपर्यंत ओढत आणलाय. तो आपल्या सर्वांना मिळून पुढे न्यायचा आहे. तो पुढे न्यायचा नसेल तर नेऊ नका, आहे तिथेच ठेवा, पण तो मागे तरी ओढू नका. आणि त्यासाठी शिका, संघटित व्हा, फक्त न्यायासाठी संघर्ष करा. माणूस म्हणून जन्माला आला, माणूस म्हणून जगा आणि माणसाचं माणूस पण जगा. तुम्ही सगळ्यांनी खूप शिकावं असं मला नेहमी वाटतं. आपल्या समाजातल्या सगळ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालंच पाहिजे. तुम्ही मुलांनी खूप शिकून आपल्या भारतीय समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणच माणसाला चांगल्या वाईटातला फरक समजावून सांगतं. मी शिकून अनेक पदव्या प्राप्त केल्या, पण त्यासाठी 18 तास अभ्यास केला. नेहमी एक लक्षात ठेवा, प्रचंड वाचनानं तुमच्या मनाची मशागत होते, म्हणून भरपूर वाचा, व्यासंग व चिंतन करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये प्रज्ञा, शील व करुणा यांचा संगम असला पाहिजे. प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं चारित्र्य बनवलं पाहिजे. मी समजूतदार त्याला मानतो जो सदैव जागरूक आणि समाजनिष्ठ असतो. समाजाला जिंकायला हवं, पण त्याआधी शिकायला हवं. शिक्षणामुळे मस्तक सुधारतं आणि मग हे सुधारलेलं मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नाही. समाजातील वाईटाला नष्ट करून शिक्षित व समतानिष्ठ समाजाची निर्मिती करा. पारतंत्र्यात गुलामगिरीत अडकून आपल्या कित्येक पिढ्यांचं नुकसान झालंय, पण तुम्ही स्वातंत्र्याच्या उच्च जीवन मूल्यांचं पालन करून प्रगत भारताचं स्वप्न साकार करा. एक प्रगत देश किंवा समाज निर्माण करायचा असेल तर त्या देशातल्या, त्या समाजातली स्त्री प्रगत असायला हवी, हे कायम लक्षात ठेवा. कोणत्याही देशाची समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या देशातली स्त्रियांची प्रगती मोजायला हवी. शिक्षण घेताना फक्त ज्ञानसंग्रह, ज्ञानप्रसार, ज्ञानप्रचार एवढंच नको, तर आपल्याला ज्ञान निर्मिती करायला हवी. त्यामुळे पुन्हा मी आपल्याला हेच सांगेन, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शेवटी एकच लक्षात ठेवा, नॉलेज इज पॉवर. सो फायनली आमची विजिट कंप्लीट झाली आहे आणि वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता इकडचा. सो जर कोण राबाळे ठिकाणी आला असेल तर आरोलीला ही जागा आहे, ही विजिट द्यायला विसरू नका.
थँक्यू आणि ॲट द एंड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब बाय.